ईश्वरी गणेश माने. मी इयत्ता पहिली शिकते. डायलॉग बोल तुझा. ओ काना देखो मैं आ गई तुम्हारी दादा. माझे नाव नंदिनी आहे. मी इयत्ता तिसरी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अटीत आहे. माझा विषय सफरचंद आहे. सफरचंद गोड आहे. सफरचंदाचा रंग लाल आहे. सफरचंदात चॉकलेटी बिया असतात. सफरचंद मला आवडतात. माझ्या तिन्ही बाजूंची लांबी. 1. समभुजातली कोण 2. विषमभुजातली कोण 3. समद्विभुजातली कोण असतात. समभुजातली कोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी समान असते. विषमभुजातली कोणाच्या दोन्ही बाजूंची लांबी समान असते. एम कोण बी एम कोण सी असते. समद्विभुजातली कोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी वेगवेगळी असते. थँक्यू. नमस्कार. माझे नाव अर्णवी गणेश मांडे. मी आज येसुबाई बनून आलेले आहे. मी महाराणी येसुबाई. जाऊन सांग तुझ्या बादशाला महाराष्ट्र झुकत नाही. शिवछत्रपतींचा स्वराज्य नमत नाही. स्वराज्यातला मावळा खाली बघत नाही. तो नजरेला नजर भिडवणारा आहे. धन्यवाद. मी आता चौथी शिकत आहे. नमस्कार. माझे नाव सईद जाधव. आज मी आपल्यासोबत आदिवासी वेशभूषा घेऊन आलेला आहे. आदिवासी वेशना आदिवासी समाजात नातेसंबंधावर आधारित एकजूट असते आणि त्यांचे नेतृत्व समाजातील प्रमुख व्यक्ती करतात. संस्कृती आणि जीवनशैली त्यांची स्वतःची विशिष्ट संस्कृती, भाषा आणि धार्मिक श्रद्धा असतात. आर्थिक जीवन. अनेक आदिवासी आजही उदरनिर्वाहासाठी शिकार, मासेमारी आणि जंगलातील उत्पादनावर आधारित आहेत, तर काहींनी शेती देखील सुरू केली. वस्ती. आदिवासी मुख्यतः डोंगराळ व वनच्छादित प्रदेशात राहतात. भारतातील आदिवासी महाराष्ट्रात भिल्ल, गोंड, महादेव कोळी, पावरा, ठाकूर, वारली या प्रमुख आदिवासी जमाती आहेत. धन्यवाद. नमस्कार. माझे नाव दुर्गेश लक्ष्मण वालपुरे. मी आज डाकूच्या वेशात आलोय. नमस्कार. माझे नाव केविन डाकू. हातातून फिरतो चाकू. एकदा माझ्या समोरच्या काकू माझ्या आईला म्हणाली, काय हो काकू, तुमचा मुलगा मला काय म्हणतो? जे देव जे मंगला काकू, तुमचा मुलगा खातो काय तंबाखू, मोठा झाल्याने होणार मुंबईचा डाकू. जे देव जे मंगला काकू. एवढंच नाही तर एका मुलाला खूप लागलं होतं. तर तो म्हणला की माझे पप्पा त्याकडे गेले आणि म्हणला तो माझे पप्पा म्हणले की काय रे एवढे हात तुझे कुणी गेले? तो मुलगा म्हणला तुमच्याच मुलाने. तेव्हापासून मला म्हणतात डाकू. Hello friends, my name is Samar. I am a chef. I work in Mezbani. Every plate has a purpose when crafted through chefs. Thank you. नमस्कार. माझे नाव प्रणव विठ्ठल जाधव. इयत्ता 5वी. आजच्या कीर्तन सेवेकरता संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण घेणार आहोत. बोलावे बरे, बोलावे खरे, बोलावे बरे, बोलावे खरे, कोणाच्याही मनावर वाढू नये चरे.
पाडू नये. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव पार्थ अमोल साळुंखे. मी वारकरी आहे. मी इयत्ता 4थी शिकत आहे. मी एक वारकरी आहे. मी नुकतीच वारी पूर्ण करून आलो आहे. कितीही जरी अडचणी आल्या तरीही मी वारी चुकवत नाही. माझा नमस्कार. माझे नाव अभिराज सचिन जाधव. I am doctor. This is my injection. I have a doctor. Thank you. नमस्कार, माझे नाव आर्यन संदीप जाधव. आज मी आंबा म्हणजे सर्व फळांचा राजा बनून आलेलो आहे. आंबा हा एक सर्व फळांचा राजा आहे. आंब्यापासून वेगवेगळे खूप सारे पदार्थ बनतात. ते आपण आवडीने खातो. आंब्यामध्ये एकच बी असते, ते म्हणजे कुई असतं. आंब्याचा रंग पिवळा व केशरी असतो. आता मी तुम्हाला एक गाणं जोक बनवून दाखवतो, ते तुम्ही ऐकून घ्या. आंबा पिकतो रस गळतो, आंबा पिकतो रस गळतो. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आरोही प्रवीण जाधव आहे. मी इयत्ता 5वी शिकत आहे. मी भारत माता बोलत आहे. माझ्या मुलांचं भविष्य उज्ज्वल असावं असं मला वाटतं. आज काळ बदलतोय. धन्यवाद. माझे नाव श्रावणी आहे. आज मी तुम्हाला भारत माता या विषयात काही 2-3 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. भारत माता ही भारतीय स्वातंत्र्य लढ्याची एक कल्पना आहे. माता म्हणजे आई. भारत देश हा तिच्या प्रजेची माता आहे अशी कल्पना हिच्या मागे आहे. भारत देशातील स्त्री रूपातील देवता म्हणून ही कल्पना मांडली गेली आणि तिचे चित्रे तयार करण्यात आली. अशा चित्रांचे व मूर्तीचे प्रतिकात्मक पूजन हे अन्न देवताप्रमाणे करण्याची परंपरा ही स्वातंत्र्य लढ्याच्या. नमस्कार, माझे नाव संयोजी सुतार. मी आता 7वीमध्ये शिकते. मी आहे तारा राणी. लढले मी झुंजले मी राखाया भगव्याचा मान, सह्याद्रीची सत्व राखाया खंबीर सौदामिनी तारा राणी. भितू भेतो जगदंबेचा मळवट भाई, भितू भेतो जगदंबेचा मळवट भाई. भावनांचा शिवशंभूच्या चरणी मान हा भगव्याचा. आम्ही युग प्रवर्तक छत्रपती शिवरायांच्या सुनबाई व सरसेनापती हंबीरराव मोहित्यांची कन्या आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या राणी सरकार आम्ही स्वराज्य सौदामिनी तारा राणी. आम्ही भोसले म्हणजे रयतेचे राखणदार. आमच्या शिरावर आमच्या खांद्यावर बसलेल्या रयतेच्या नरडीला आम्ही नख लावू शकत नाही. या उलट रयतेकडे वाकडी नजर ठेवून तोशीस पळणाऱ्यांचे डोळे आम्ही हातात देऊ. धन्यवाद. मेरे नाम जोया है. मैं आज राधा बन के आई हूँ. जिस पर राधा को मान है, जिस पर राधा को गुमान है, एक दिल हर जगह विराजमान है. कृष्ण ने राधा से पूछा, जहाँ मैं नहीं हूँ वो जगह बताओ. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव ईश्वरी आहे. आज मी तुम्हाला झाशीची राणी याविषयी काहीतरी सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे. कडकड कडाडे भिजली, शत्रूंची लष्करे थिजली, मग किती रूपे उरली. स्वातंत्र्याचे निशान आम्ही नाही सोडणार. स्वातंत्र्याचे निशान आम्ही नाही सोडणार. घाल छातीशी पुत्र पाठीशी कमरेला तलवार. घाल छातीशी पुत्र पाठीशी कमरेला तलवार. धन्यवाद. મારા નામ ઈશ્વરી છે. મારા હું જિલ્લા પરિષદ પ્રાથમિક શાળા ખાતે અભ્યાસ કરું છું. મારા વિષય હે ગુજરાતી છે. મારે માતા પિતા મને બહુ પ્રેમ કર્યું છે. ગુજરાતી ભાષા यह
भारत देश में गुजराती राज्य में बोली जाती है। गुजराती भाषा 5.5 लाख लोग बोले जाते हैं। गुजराती भाषा यह मेरी मनपसंद भाषा है। गुजराती भाषा मतलब इंडो आर्यन होता है। गुजराती भाषा यह एक राज्य भाषा है। गुजराती और राजस्थान यह एक दोस्तान है। जय हिंद। नमस्कार, हमारा नाम मयूरी वैभव पवार। हमारा स्कूल नाम जिला परिषद प्राथमिक शाळा अतीब। आम्ही आज बंगाली साडी पहने छे। बंगाली महिला लाल पांढरी साडी घालतात। त्या जास्त करून दुर्गा पूजेला अशा साड्या नेसतात। पांढऱ्या रंगाचे प्रतीक आहे मासूमियत आणि शुभता आणि लाल रंगाचे प्रतीक आहे पवित्र। एवढे बोलून मी थांबते। नाव वेदिका सतीश मंडे। मी आज राजमाता जिजाऊ बनून आलेली आहे। राजमाता जिजाऊ म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि शहाजी राजे यांच्या पत्नी म्हणजेच राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा या जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावी झाला। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव श्रावणी आहे। मी आज शिवकन्या बनून आली आहे। शिवकन्या म्हणजे महाराष्ट्रातील मराठी संस्कृती जपण्यापूर्वी आणि महाराष्ट्राचा अभिमान बाळगणाऱ्या मुलींसाठी वापरला जाणारा शब्द। त्याचा अर्थ असा की जी मुलगी महाराष्ट्रातील मराठी भाषेची आणि संस्कृतीची परंपरा जतन करते ती शिवकन्या। मुलींनो, स्वतःची नजर अशी ठेवा की शत्रूंनी लागून जरी बघितलं तरी म्हटलं पाहिजे वाघिणीच्या नादी लागणं बरं नाही। सोन्याची चमक आणि शिवकन्याची धमक कधीच कमी होत नाही। कराडमध्ये एका रिक्षा चालकाने आपल्याकडे फिरायचे आणि शिवाजी महाराजांचे चित्र रंगवून त्याला शिवकन्याचे नाव दिले आहे। जी डावे चंद्रकोर चिजाऊंची लेक आहे। आहे त्यातलीच मी एक शिवकन्या आहे। धन्यवाद।